नमस्कार. जसं आपल्या सर्वांना माहिती आहे की 7 जुलै 2021 रोजी आपण GR काढला होता आणि ज्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये कोविडमुक्त झालेले आहेत अशा ठिकाणी 8वी ते 12वीच्या शाळा सुरू करण्यासंदर्भामधला निर्णय घेतला होता आणि 15 जुलैपासून त्या शाळा सुरू करण्यासाठी आपण परवानगी दिली होती. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की ग्रामीण भागामध्ये शाळा या ठिकाणी सुरू झाल्या होत्या. आपण त्यावेळेला SOPs तयार केल्या होत्या आणि त्या SOPs आपण त्या ठिकाणी सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता. नंतरच्या काळामध्ये आम्ही सांगितलं की ग्रामीण भागामध्ये 5वी ते 8वी पर्यंत शाळा सुरू करायच्या आणि शहरी भागामध्ये 8वी ते 12वी पर्यंतच्या ज्या आहेत त्या शाळा सुरू करण्यासंदर्भामध्ये आम्ही निर्णय घेतला होता आणि त्या संदर्भामधला 10 ऑगस्ट 2021ला त्या संदर्भामधले SOPs आणि त्याचा जो शासन निर्णय आहे तो आम्ही त्यावेळी निर्गमित केला होता. नंतरच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की तिसऱ्या लाटेबद्दल मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा होती आणि याबद्दल मंत्रिमंडळात सुद्धा चर्चा झाली आणि नंतर मग पेडियाट्रिक टास्क फोर्सची आम्ही त्या विषयाबद्दल चर्चा केली. पेडियाट्रिक टास्क बरोबर आमच्या बैठका झाल्या, शिक्षण क्षेत्रामधल्या काम करणाऱ्या तज्ज्ञांशी आमच्या चर्चा झाल्या आणि त्याच्यानंतर त्यांनी आमच्या SOPs मध्ये अजून म्हणजे ज्या SOPs आम्ही 7 जुलैला बनवल्या होत्या आणि ज्या SOPs आम्ही 10 ऑगस्टला बनवल्या होत्या त्याच्यामध्ये अजून काही सूचना ज्या आहेत त्या आम्हाला पेडियाट्रिक टास्क फोर्सच्या माध्यमातून त्यावेळेला सांगण्यात आलं आणि त्यांच्या माध्यमातून अजून आम्हाला सूचना ज्या प्राप्त झाल्यात त्या माझ्या हाताकडे उपलब्ध. त्याच्यामध्ये शिक्षकांचं लसीकरणा बाबतीमध्ये असेल किंवा प्रत्येक शाळेमध्ये हेल्थ क्लिनिक सुरू करण्यासंदर्भामध्ये असेल, शाळेत येताना घ्यायची काळजी, शिक्षक कर्मचाऱ्यांच्या संदर्भामधल्या नवीन काही मार्गदर्शक सूचना, त्यांच्या खेळाबद्दलचे काय विचार आले पण सध्या आपण खेळ सुरू करत नाही आहोत कारण आपण त्याबद्दल सांगितलेलं की खेळ आपण भविष्यामध्ये विचार करू. नंतर विद्यार्थी आजारी आहेत त्यांना शोधायचं कसं या संदर्भामध्ये सुद्धा पेडियाट्रिक टास्क फोर्सने आम्हाला माहिती दिलेली आहे. आणि या काळामध्ये मुलांचा जो आपल्या सर्वांना माहिती आहे की घरामध्ये बसलेले आहे ते आता सामाजिक दृष्टिकोनातून भेटत नाही आहे, त्यांच्यामध्ये जो एकलेपणा निर्माण झाला असेल तर त्यांच्या संदर्भामध्ये शिक्षकांना अवगत करून देणं की त्यांची लक्षणं कशी आणि त्यांच्याशी कसं वागलं पाहिजे या तऱ्हेचं मार्गदर्शन सुद्धा आम्हाला पेडियाट्रिक टास्क फोर्सच्या माध्यमातून प्राप्त झालेलं आहे. त्याचं ट्रेनिंग घेण्या संदर्भामध्ये सुद्धा पेडियाट्रिक टास्क फोर्सने आम्हाला सांगितलं की आम्ही त्या संदर्भात सुद्धा आपल्याबरोबर मदत करू असं आम्हाला शालेय शिक्षण विभागाला सांगण्यात आलं. आणि त्याच्यानंतरची त्यांनी सगळ्यात 2-3 गोष्टी ज्या सांगितल्यात त्याच्यामध्ये शिक्षक आणि पालक यांच्या बैठकीत काय चर्चा केली गेली पाहिजे याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले जे आपल्याला मी SOPs उपलब्ध करून देईन. आणि घरात प्रवेश करत असताना मुलांनी काय काळजी घेतली पाहिजे म्हणजे त्यांनी युनिफॉर्म काढला पाहिजे, तो धुवायला टाकला पाहिजे या तऱ्हेच्या किंवा युनिफॉर्म काही ठिकाणी कंपल्सरी न करता विद्यार्थ्यांना असंच शाळेत घरच्या कपड्यावरती यांना काही सुविधा उपलब्ध करून देता येईल का अशा तऱ्हेचे त्यांचे खूप मार्गदर्शन आले. विविध मार्गदर्शन त्यांच्या SOPच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त झाले. म्हणजे आज आपण बघितलं तर 7 जुलै 10 ऑगस्ट आणि टास्क फोर्स यांच्या एकत्रितपणे मला वाटतं आम्ही खूपच मला वाटतं भारतभरामध्ये सगळ्यात चांगल्या तऱ्हेचे SOPs तयार करण्याचा आमचा हे प्रयत्न आहे. आणि हा प्रयत्न करत असताना जे आमच्यामध्ये सुद्धा सांगण्यात आलेलं आहे की पालकांची संमती असणं, अटेंडन्सला कंपल्सरी कुठल्याही गोष्टीमध्ये न करणं, फिजिकल डिस्टन्सचं पूर्णपणे पालन करणं, ज्या ठिकाणी संख्या असेल त्या ठिकाणी एक दिवस आड बोलवणं किंवा आळीपाळीने बोलवणं हे सगळे निर्णय घेत असताना आम्ही येणाऱ्या काळामध्ये आयुक्तांना आणि शिक्षण अधिकारी असतील किंवा त्या ठिकाणी कारण आपल्यालाही माहिती आहे की ग्रामीण भागामधल्या नगरपालिका असतील किंवा ग्रामपंचायत असतील या संदर्भामध्ये आम्ही कमिटी केली ज्याचे कलेक्टर जे आहेत ते अध्यक्ष आहेत आणि त्याच्यामध्ये पालक संघटना आणि बाकी सगळी मंडळी आहेत आणि शहरी भागासाठी जे आहे ते महानगरपालिकेचे आयुक्त हे अध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांना सुद्धा आम्ही सांगणार आहोत की येणाऱ्या काळामध्ये त्यांनी 4 ऑक्टोबरला जे आम्ही शाळा सुरू करत आहोत ज्याच्यामध्ये ग्रामीण भागामधल्या 5वी ते 12वी आणि शहरी भागामधल्या 8वी ते 12वी या शाळा सुरू करत असताना आपल्या सर्वांना माहिती आहे की आम्ही टास्क फोर्सची चर्चा केली. टास्क फोर्सचे जे ओपिनियन येते तुम्हाला मी सांगितले की त्या सूचना आम्ही या GR मध्ये घेत आहोत. मधल्या काळामध्ये आम्ही आरोग्य विभागाशी चर्चा केली. आरोग्य विभागाच्या माध्यमातून सुद्धा याला जे आहे ते अनुमती मिळालेली आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा आज या निर्णयाला अनुमती दिलेली आहे आणि त्याप्रमाणे आज आपल्याशी ऑफिशियली मी येऊन सांगत आहे की 4 ऑक्टोबरपासून महाराष्ट्रामध्ये शाळा सुरू करण्यासंदर्भातला निर्णय हा शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून आणि माननीय मुख्यमंत्री महोदय आणि इतर मंत्रिमंडळाच्या माध्यमातून घेण्यासंदर्भामधला निर्णय झालाय. आणि येणाऱ्या काळामध्ये ग्रामीण भागामध्ये 5वी ते 12वी आणि शहरी भागामध्ये 8वी ते 12वी या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. शिक्षकांच्या लसीकरणासंदर्भात काय आहे? 2 लसीकरण झालेली शिक्षकच शाळेत येऊ शकतात त्या संदर्भात काही मुळातच आम्ही शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी फक्त शिक्षक नाही घेतले तर शिक्षकेतर कर्मचारी या दोघांनाही आमचा फोकस आहे की त्यांना
त्यांचं 2 लसीकरण झालं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातूनच आम्ही आज यासाठी सांगतोय, कारण येणाऱ्या दिवसामध्ये 8 दिवस बाकी आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी पॉसिबल आहे त्या त्या ठिकाणी याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये फोकस करावा. टास्क फोर्सच्या ज्या कमिटी आहे त्यांचं सुद्धा रेकमेंडेशनमध्ये ही गोष्ट आलेली आहे आणि आमच्या सुद्धा SOPs मध्ये ही गोष्ट आहे आणि त्यामुळे याच्यावर सुद्धा आम्ही फोकस करणार आहोत आणि सातत्याने आम्ही ही गोष्ट सांगत आहोत की हे करत असताना पूर्णपणे काळजी घेऊन विद्यार्थ्यांच्या आरोग्याची आणि सुरक्षेची पूर्णपणे काळजी घेऊनच या ठिकाणी या ज्या आहेत त्या शाळा सुरू होतील आणि त्याच्यासाठी 8 दिवसामध्ये सर्व लागणारं प्रिपरेशन करावं म्हणून आम्ही तुमच्या समोर आज आलेलो आहोत आणि सातत्याने आमचं या संदर्भामध्ये भविष्यात सुद्धा पाठपुरावा राहणार आहे. ताई, प्रामुख्याने विद्यार्थ्यांसाठी जशी नियमावली असणार आहे तशी पालकांसाठी काय नियमावली करतो का? त्यांना काही सूचना देतो? शाळेत पाठवताना काय काळजी घेतली पाहिजे? नाही, बिलकुल आपण यावेळेला पालकांसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सूचना देत आहोत की आपण विद्यार्थ्यांना कशा तऱ्हेने लक्ष दिलं पाहिजे, त्यांच्यावरती शाळेत जाताना काय काय काळजी घेतली पाहिजे की त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये सुरक्षिततेमध्ये कसं वातावरण देतात या दृष्टिकोनातून तुम्ही जर बघाल तर घरामध्ये आल्यामुळे त्यांना स्नान घालणे असेल किंवा युनिफॉर्म बदलणे असेल किंवा शिक्षकांशी त्यांनी काय चर्चा करायची, त्यांनी मास्क कशा तऱ्हेने उपलब्ध करून मुलांना द्यायचे, मुलांना बाकीच्या तऱ्हेने काय काय दिलं गेलं पाहिजे, सगळी सूचना ज्या आहेत त्या टास्क फोर्सच्या माध्यमातून आमच्या माध्यमातून पूर्णपणे एक मला वाटतं एक इन्क्लुझिव्ह एक मोठ्या प्रमाणामध्ये अभ्यासपूर्व अशी जी आहे ती या ठिकाणी SOP झालेली आणि समजा असे विद्यार्थी शोधायचे असतील तरी ते कसे शोधायचे या संदर्भात सुद्धा पूर्णपणे टास्क फोर्सच्या माध्यमातून फेडरल टास्क फोर्सने काही गोष्टी सांगितल्या, जसं ताप, सर्दी, श्वासोच्छ्वास करणे, अंगावर ओरखडे, डोळे लाल असतील, पोट फुगलेले असतील किंवा बोटे, हात किंवा सांधे यांच्या बाबतीमध्ये दुखत असेल किंवा लाल झालेले असतील किंवा उलट्या जुलाब किंवा पोटदुखी असतील अशा विद्यार्थ्यांना पालकांनी आणि विद्यार्थ्यांना शिक्षकांनी यांच्यावरती वेळ व्यवस्थापन करावं आणि डॉक्टरांकडे त्यांना नेण्याची व्यवस्था पण करावी आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये करावं. अशा तऱ्हेने खूप साऱ्या सूचना ज्या आहेत त्या टास्क फोर्सच्या पॅडियाट्रिक्सच्या माध्यमातून आल्या आणि आमच्या सुद्धा SOPs ला मोठ्या प्रमाणामध्ये आपल्यालाही माहिती आहे की युनिसेफ असेल किंवा इतरही शिक्षक संघटना असतील किंवा तज्ज्ञ असतील यांनी सुद्धा सांगितलं होतं की एक चांगल्या इन्क्लुझिव्ह बनलेलं आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा टास्क फोर्सने काही सूचना दिल्या त्या एकत्रितपणे आता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला एक अशी शक्यता आहे की एखाद्या शाळेमध्ये एखादा विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळला तर पॅनिक होण्याची शक्यता आहे, तर अशा वेळी काय काळजी घ्यावी शाळेने सुद्धा आणि प्रशासनाने सुद्धा या संदर्भात? या संदर्भामध्ये आम्ही अगोदरच सांगितलं होतं ज्या आमच्या SOPs होत्या की त्या मुलांसाठी एक आयसोलेशन सेंटर पहिलं करावं, ज्या ठिकाणी तिथले स्थानिक डॉक्टर असतील म्हणजे तिथल्या असणारे यंत्रणा असेल त्यांचे नंबर उपलब्ध करून द्यावेत, शाळेने अशा विद्यार्थ्यांना जे आहे ते पटकन डॉक्टरांशी बोलून त्यांना लागणारी आरोग्य व्यवस्था उपलब्ध करून द्यावी. त्याच्या व्यतिरिक्त मला वाटतं ह्यांनी सुद्धा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये सूचना केल्या टास्क फोर्सने. त्यांनी सांगितलं की मुलांचं नियमित आम्ही सुद्धा आमच्या याच्यामध्ये सांगत होतो की मुलांचं नियमित टेम्परेचर तपासावं, त्यावेळी शक्य असल्यास तिथे जे विद्यार्थी असतील ज्यांचे पालक डॉक्टर आहेत अशा सुद्धा पालकांचा जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे त्यांनी स्वतःच त्याच्यामध्ये शाळेमध्ये इनिशिएटिव्ह घ्यावा. स्कूल मॅनेजमेंट कमिटीने अशा पालकांना या शाळेमध्ये इन्व्हॉल्व्ह करावं असं सुद्धा सूचना आम्हाला त्या ठिकाणी प्राप्त झालेली आणि प्रत्येक शाळेला आरोग्य केंद्राशी कसं संलग्न करता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न व्हावा आणि त्याचबरोबर कोणाचे प्रायव्हेट प्रॅक्टिसेस असतील त्या डॉक्टरांना सुद्धा त्या ठिकाणी इन्व्हॉल्व्ह करावं अशा तऱ्हेचं सुद्धा आलं आणि या विषयासाठी विविध निधीच्या माध्यमातून कसं करता येईल या सुद्धा बाबतीमध्ये टास्क फोर्सने आपलं मत व्यक्त केलं आहे. नाही, या संदर्भामध्ये आरोग्य बिलकुल नाही, सॅनिटायझर तर आपण सांगतोच आहोत आणि जे प्रश्न विचारलेला रश्मी की या ज्या शाळा ज्या कोविड सेंटर म्हणून किंवा क्वारंटाईन सेंटर म्हणून वापरल्या जातात मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्या संदर्भामध्ये म्हणून आम्ही 8 दिवसामध्ये आधी सांगत आहोत की त्या ठिकाणचे असलेले कलेक्टर असतील किंवा आयुक्त असतील हे महानगरपालिकेमध्ये बघत असतात आणि जिल्हा लेवलला कलेक्टर किंवा CO याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बघत असतात. त्यांनी या ठिकाणी लक्ष द्यावं, ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या त्या ठिकाणी जर ते आता आपल्याला सुद्धा माहिती आहे कारण आरोग्य विभागाचं सुद्धा एक मत आलं की काही ठिकाणी 10च्या खाली जी आहे ती संख्या आहे ऍक्टिव्ह रुग्णांची, काही ठिकाणी 100च्या खाली आहे. अशा ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या त्या ठिकाणी तिथल्या लोकांनी ते लक्ष देऊन पूर्णपणे आपण म्हणून याच्यामध्ये पूर्णपणे स्थानिक प्रशासनाला इन्व्हॉल्व्ह करत आहोत, आपण तिथल्या पालकांना इन्व्हॉल्व्ह करत आहोत आणि पालकांच्या संमतीशिवाय विद्यार्थी शाळेमध्ये येऊन असं सुद्धा आपण सांगत आहोत. त्यामुळे काळजी घेऊनच पूर्ण प्रयत्न करण्याचा आपल्या शाळा सुरू करण्याचा आपला प्रयत्न आहे. शाळेत उपस्थित राहण्यासंदर्भामध्ये ऐच्छिक असणार आहे की सक्रिय असणार आहे? बिलकुल मी सुरुवातीलाच सांगितलं की शाळेमध्ये येत असताना पालकांची संमती असणं आणि कुठल्याही गोष्टीचं म्हणजे मग ती
परीक्षा असेल किंवा इतर गोष्टीमध्ये पोहोचण्याच्या बाबतीमध्ये अटेंडन्स कंपल्सरी नसणं हे सुद्धा आम्ही आमच्या एसओपी मध्ये क्लिअरली सांगितलं. अशा वेळी ऑनलाईन पण सुरू होणार आहे का? बिलकुल आमचं ऑनलाईन तर सध्या तर आपल्याला माहिती आहे की कंटेंट आपल्याकडे सगळ्यांकडे उपलब्ध आहे. युट्यूबवर आपलं मटेरियल उपलब्ध आहे आणि त्यामुळे हे करत असताना कारण आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये जो सर्व्हे झाला त्याच्यामध्ये पालकांची इच्छा होती की शाळा सुरू कराव्यात, शिक्षक तज्ज्ञांची इच्छा होती शाळा सुरू कराव्यात आणि ते करत असताना पेडियाट्रिक टास्क फोर्सची इच्छा होती शाळा सुरू कराव्यात कारण मुलांचं एक भावविश्व असतं. मुलं आज घरी आहेत खूप म्हणजे जवळपास काही ठिकाणी तर मुलं 1.5 वर्ष घरी आहेत आणि अशा वेळेला बाहेर पडताना एक सुरक्षित वातावरण करून त्यांना मुलांना आणावं हा आमचा एक प्रयत्न आहे. पण त्याच्याबरोबरच इतर माध्यमातून सुद्धा आपल्याला त्यांना काही मदत करता आली की जशी मुलं कोण आजारी असतात तर अशा मुलं शाळेमध्ये येऊ शकत नाहीत अशा मुलांसाठी सुद्धा घरी बसून व्यवस्थापन असावं. अनेक शाळा ज्या आहेत त्या निवासी शाळा आहेत. निवासी शाळा संदर्भात काही निर्णय झाला आहे? अनेक हॉस्टेल्स आहेत. सध्या आम्ही निवासी शाळाबद्दलचा निर्णय घेतलेला नाहीये. सध्या आम्ही हा जो आहे तो हा फक्त रेग्युलर ज्या शाळा चालू त्यांच्या संदर्भात. अनेक मुलं शाळा बाह्य झाली या संपूर्ण काळामध्ये. अनेक मुलं हे स्थलांतर पण झालं आहे. तर ह्या मुलांना आपण परत कसं शाळांमध्ये यावं म्हणून प्रयत्न करणार विशेष. याच्यासाठीच आम्ही एक मोहीम करत आहोत कारण आमचा सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न आहे आमच्या समोर तो हाच आहे की या काळामध्ये किती मुलं बाजूला गेली म्हणजे ड्रॉपआउट झाली. कारण आपल्यालाही माहिती आहे की मार्जिनल एरियामधली मुलं जे पूर्णपणे शाळेमध्ये येत होती आता ज्यांच्याकडे कनेक्टिव्हिटीचा समस्या असेल किंवा घरामध्ये काही प्रश्न असतील किंवा मधल्या काळामध्ये स्थलांतरित झाले अशा विद्यार्थ्यांना बॅक टू स्कूल आम्ही आणण्यासंदर्भामध्ये सातत्याने प्रयत्न करत आहोत. जेव्हा एकदा शाळा सुरू होतील तेव्हा हळूहळू आम्हाला माहित पडेल की असे किती विद्यार्थी आहेत जे सर्वसाधारणपणे मधल्या काळामध्ये आम्ही सुरू केलं होतं परंतु दुसऱ्या लाट आल्यानंतर महसूल विभाग असेल, महिला बाल विकास, शालेय शिक्षण विभाग आणि ग्रामीण विकास असं म्हणून आम्ही एक काम सुरू केलं होतं. येणाऱ्या काळामध्ये ते काम पुन्हा पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करू आणि एक मोहीम राबवून या मुलांना शाळेच्या मुख्य प्रवाहात कसं वापस येता येईल किंवा घेऊन येता येईल यासाठी आमचा प्रयत्न होतो. जे शिक्षक आहेत त्यांनी त्वरित 2 डोस घ्यावेत अशा सूचना तुम्ही गेल्या वेळी केल्या होत्या. आता काहीच कालावधी राहिलाय शाळा सुरू करण्यासंदर्भातला किती शिक्षकांनी साधारणतः डबल डोस घेतलेले आहेत आणि किती बाकी त्या संदर्भामध्ये सध्या तरी माझ्याकडे माहिती अवगत नाही परंतु मला असं वाटतं की आम्ही मागील काळामध्ये ग्रामीण भागामध्ये तर शाळा सुरू करण्यासंदर्भातला निर्णय घेतला होता त्यावेळी सुद्धा सांगितलं होतं आणि आता शहरी भागामध्ये सांगत असताना सुद्धा मधल्या काळामध्ये आम्ही 10 ऑगस्टला जो आमचा GR काढला होता त्याच्यामध्ये ह्या गोष्टीची नोंद केलेली आणि त्यामुळे मला वाटतं मोठ्या प्रमाणामध्ये कारण काल आम्ही प्रेझेंटेशन बघताना सुद्धा कोविडवरती आपल्याकडे लसीकरणाचं जे प्रमाण आहे ते आता दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे मला असं वाटतं की समजा कोणी बाकी असेल तर त्या संदर्भात सुद्धा या ठिकाणी जे आहे ते त्या ठिकाणच्या जिल्हा प्रशासनाने त्या संदर्भातला निर्णय घ्यावा. काही फक्त आता जी कॉलेजमध्ये मुलं जाणार आपण 8वी ते 12वी होतं विशेषतः मुंबईच्या भविष्यात एक तर त्यांना लोकल ट्रेनसाठी आपण काय करणार आहोत का शिक्षकांना पण लोकल ट्रेनच्या प्रवासासाठी आपण बोलणार आहोत का मुंबईत काय स्कीम आहे साधारण आपण शाळा बिलकुल या संदर्भात म्हणूनच आम्ही याच्यामध्ये जे आहे ते आयुक्तांना याच्यामध्ये इन्व्हॉल्व करत आहोत की त्यांच्या माध्यमातून आणि सध्या तरी शाळा जेव्हा सुरू होती तर स्थानिक प्रशासनामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मुलं येतात. हा एक नक्कीच प्रश्न आहे की शिक्षकांना येण्यासाठी लोकलच्या संदर्भामध्ये हे असेल पण आता मला वाटतं याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आणि मुख्य सचिवांचा सुद्धा याच्यामध्ये स्वाक्षरी आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या संदर्भामधला निर्णय त्यांच्या माध्यमातून होईल अशी अपेक्षा करतो. और हिंदी में जानना चाहेंगे कि स्कूल को लेके महाराष्ट्र सरकार ने क्या डिसीजन लिया है प्रपोजल आपके डिपार्टमेंट की तरफ से स्कूल की ओपन करने की. जैसे आप जानते हैं कि 7 जुलाई 2021 को जो है हमने स्कूल ओपनिंग का जो है वो GR ग्रामीण भाग के लिए निकाला था जिसमें 7 जुलाई में हमने कहा था कि 8वीं से लेकर 12वीं तक का जो स्कूल है वो शुरू किया जाए ग्रामीण भाग में जिसमें हमने पूरी तरह से उसकी SOPs बनाई थी और जिला लेवल पे कलेक्टर और वहाँ के जो पेरेंट्स हैं वहाँ के जो लोकल बॉडी है उसको ऑथराइज करके हमने वहाँ पे स्कूल शुरू करने का ग्रामीण भाग में निर्णय लिया था जिसके माध्यम से आप जानते हैं कि ग्रामीण भाग में स्कूल शुरू हुए थे. उसके बाद 10 अगस्त को जो है हमने सेकंड SOPs निकाले जिसमें 5वीं से लेके 7वीं तक बच्चों को ग्रामीण भाग में स्कूल शुरू करने की बात की थी और 8वीं से लेके 12वीं तक शहरी भागों में स्कूल शुरू करने की बात की थी. वो SOPs भी हमने बनाई थी लेकिन बीच में आपको पता है कि 3rd लहर की बात चली और उसको लेते हुए हमने टास्क फोर्स के साथ बात की. टास्क फोर्स ने हमें SOPs में बहुत सारे न्यू सजेशन बताए जिसका जिक्र मैंने किया आपके साथ के किस तरह से हेल्थ केयर सेंटर होना चाहिए, किस तरह से बच्चा जब घर आए तो उसकी किस तरह से चिंता करनी चाहिए, आज बच्चे जिस स्थिति में है उनके साथ किस तरह से टीचर ने बात करना चाहिए. शुरुआत के 15-20 दिन उन बच्चों को जो है वो एक अलग माहौल देना चाहिए ना कि उनको रेगुलर पढ़ाई शुरू करनी चाहिए. उसका ट्रेनिंग का भी प्रोग्राम टास्क फोर्स ने कहा है कि हम लेने के लिए टीचर्स का हम लोग तैयार हैं तो वो भी है. बच्चे अगर बीमार है तो उनको किस तरह से ढूंढना चाहिए. ये सब जो सजेशंस है जो टास्क फोर्स की तरफ से हमें आया है खेल के बारे में आया है लेकिन खेल हम शुरू नहीं कर रहे
उसको इंक्लूड करते हुए वो हमने टास्क फोर्स की जो सजेशन थी वो माननीय मुख्यमंत्री महोदय जी के पास ये फाइल भेजी और आज माननीय मुख्यमंत्री महोदय जी के माध्यम से कैबिनेट के माध्यम से इसके लिए निर्णय हो गया है कि 4 अक्टूबर से जो है वो ग्रामीण भाग में 5वीं से लेके 12वीं तक और शहरी भाग में 8वीं से लेके 12वीं तक के जो है वो स्कूल शुरू हो जाएंगे। और जिसमें जैसा मैंने कहा कि फिजिकल डिस्टेंस, सैनिटाइजेशन, आपको मालूम है कि जिस तरह से व्हीकल के बारे में हम कह रहे हैं, टीचर्स के वैक्सीनेशन के बारे में हम लोग कह रहे हैं, पेरेंट्स के एग्रीमेंट, पेरेंट्स की सहमति के बारे में हम कह रहे हैं, इन सब का पूरी तरह से इम्प्लीमेंटेशन करते हुए पूरी तरह से ध्यान रख के ही स्कूल शुरू होगी। बिल्कुल 80% लोगों ने पेरेंट्स ने बेसिकली कहा था कि ऑफलाइन जो स्कूल है वो शुरू होने चाहिए, लेकिन देखा ये जाता है कि अगर स्कूल में एक भी पॉजिटिव केस आती है, बच्चा अगर पॉजिटिव आता है तो एक पैनिक फैल जाता है। तो उसको लेकर पैडियाट्रिक टास्क फोर्स ने क्या रिकमेंडेशन की है, क्या सजेशन आपको दिए और आपके नए SOPs में उसको लेके क्या प्रोविजंस है? बिल्कुल, जैसा आपने कहा कि बहुत सारे पेरेंट्स ने, मुझे लगता है मोर देन 80% पेरेंट्स ने हमें कहा है कि आप स्कूल शुरू कर दीजिए। लेकिन जब हम स्कूल शुरू करना चाहते थे तो हमारी पहली प्रायोरिटी थी कि हम बच्चों के लिए हेल्थ और सेफ्टी के लिए जो है वो पूरी तरह से वातावरण भी तैयार करें और SOP जो बनाए उस तरह से। और उसमें सबसे बड़ी मदद हमारे टास्क फोर्स ने, हेल्थ के पेडियाट्रिक लोगों ने भी की और हमारी जो SOPs बनी थी वो भी, उसको भी यूनिसेफ ने बहुत अप्रिशिएट किया था। और जैसा आपने कहा कि बच्चा बीमार किस तरह से है, उसके लक्षण क्या होंगे, उसका पूरा मुआयना जो है यहाँ पे आया है। साथ ही साथ में आइसोलेशन सेंटर की बात हमने पहले SOPs में की है, जिसमें हमने कहा है कि वहाँ का हेल्थ सेंटर से साथ आपको लिंक होना है और आपको वहाँ का नंबर लिख के रखना है, बच्चों को आइसोलेशन में लेके जाना है, उनको डॉक्टर के साथ सजेशन करके गाइडलाइंस लेके फिर आगे के प्रोसीजर करना है। ये सब कहते हुए साथ ही साथ में हमने बहुत सारी चीज़ों का इसमें जिक्र किया है, जैसे हेल्थ टास्क फोर्स में हेल्थ क्लिनिक की बात की है, जिनके पेरेंट्स डॉक्टर है उनको इन्वॉल्व करने की बात की है, जहाँ पे छोटी छोटी हेल्थ क्लिनिक वो एरिया में है उनको इन्वॉल्व करने की बात की है। हमने भी कहा है कि टेम्परेचर जो है वो रेगुलर चेक होना चाहिए। तो अलग अलग तरीके से सेफ्टी को पूरा ध्यान में रखते हुए आने वाले दिनों में हम पूरी SOPs तैयार करते हुए। सवाल और ये है कि इस पूरे पैंडेमिक के पीरियड में बहुत से ऐसे बच्चे जिनके स्कूल छूटे हैं, जो स्कूल में नहीं गए और जो अभी देखा जाए तो जो छोटी लड़कियों की शादी की गई है, तो ऐसे बहुत से सोशल इश्यूज भी इसमें शामिल है, जिसको लेके एजुकेशन डिपार्टमेंट क्या अगले स्टेप्स? बिल्कुल, ये हमारे लिए सबसे बड़ा टास्क रहेगा आने वाले दिनों में, क्योंकि जैसा आप जानते हैं कि मार्जिनल जो बच्चे थे, जहाँ पे कनेक्टिविटी नहीं थी, जिनके पास कोई उपलब्धियाँ नहीं थी, सामग्री नहीं थी, ऐसे बच्चों को जिनके माँ बाप रोजगार करते थे, खेत मजदूर वगैरह थे, तो उनके ऐसे बच्चों का कितने बच्चे ऐसे ड्रॉप आउट हुए ये भी हमें देखना है। बीच में कई बच्चे, आपको भी मालूम है कि मुंबई से भी माइग्रेट हो गए थे, तो ऐसे बच्चे कितने। जब ये स्कूल शुरू होगा तो हमें इसके ऊपर सबसे पहला बहुत बड़ा काम करना होगा, क्योंकि पिछले दिनों में हमने इस पर काम शुरू किया था। RDD विभाग, ग्राम विकास विभाग, महसूल विभाग, शालेय शिक्षण और महिला बाल का एक टास्क फोर्स बना था, और जिसके माध्यम से कितने बच्चे इसमें ड्रॉप आउट हो रहे थे, बच्चे कोविड के कारण नहीं आ रहे, ये सब का सर्वे करने का काम शुरू हुआ था। लेकिन दूसरी लहर देखते हुए वो काम पीछे रह गया। अभी मुझे लगता है कि जब स्कूल शुरू हो जाएगा तो हमारा सबसे बड़ा, अगर टास्क फोर्स का पहला हमारा जो काम रहेगा शालेय शिक्षण विभाग का, तो जो बच्चे इस कारण बाहर हो गए एजुकेशन से, उनको एजुकेशन के प्रवाह में लाके बैक टू स्कूल जो है वो कैंपेन शुरू करें। मैम दो सवाल हैं, एक अटेंडेंस को लेके है कि किस तरह से अटेंडेंस मेंटेन किया जाएगा, और दूसरा जो अभी ऑनलाइन जो क्लासेस चल रहे हैं क्या उसको बंद किया जाएगा, इन दोनों में किस तरह से आगे की प्रक्रिया होगी? अटेंडेंस के लिए हम पालक की सम्मति कह रहे हैं कि पेरेंट्स की सम्मति लेके ही बच्चों को स्कूल में आना है, और किसी भी बेनिफिशियल स्कीम के लिए या किसी भी एग्जाम के लिए अटेंडेंस कंपलसरी नहीं किया जाएगा, पूरी तरह से सम्मति के ऊपर पेरेंट्स के वो होगा। ये हम पहला निर्णय ले रहे हैं। और दूसरा आपने क्या पूछा कि ऑनलाइन क्लासेस के बारे में मैं एक चीज़ कहना चाहती हूँ, अगर कोई बच्चा स्कूल में नहीं आ रहा है क्योंकि किसी कारण से, तो ऐसे बच्चे की शिक्षा बंद नहीं होनी चाहिए, ये हमारी सोच है। तो ऑनलाइन और ऑफलाइन, क्योंकि हमारे कंटेंट अभी पूरी तरह से यूट्यूब पे उपलब्ध है, दीक्षा ऐप हमारा यूट्यूब पे उपलब्ध है, तो बच्चे ऑफलाइन और ऑनलाइन दोनों भी सीख सकते हैं। जिन बच्चों को लगता है कि पेरेंट्स को लगता है कि बच्चे जा सकते वहाँ पे आ सकते, जो बच्चा अगर कोई बीमार है तो नहीं आ पाएगा, तो उसको एजुकेशन उसका कंटिन्यू रहना चाहिए, ये शालेय शिक्षण विभाग का कहना है। ट्रेन को लेकर पूछना चाहूँगा कि बहुत मुंबई की अगर हम बात करें तो बहुत से बच्चे जो है वो ट्रेन से ट्रैवल करते हैं। अभी फिलहाल जो है ट्रेन बच्चों के लिए अलाउ नहीं है, जिनके गोल दोस्त है उनके लिए अलाउ है। तो ऐसे में आपका डिपार्टमेंट जो है वो क्या कर रहा है, क्या स्टेप्स लेगा, क्योंकि बहुत से बच्चे जो है वो
ट्रेन का इस्तेमाल भी करते हैं? जहाँ तक स्कूल के बच्चे हैं वहाँ पे मुझे नहीं लगता ज़्यादा होगा, क्योंकि हम मोस्ट प्रोबेबली हमारा प्रेफरेंस यही है कि वहाँ पे बच्चे पेरेंट्स के व्हीकल से आए या पैदल आए, क्योंकि कोविड के सिचुएशन को देखते हुए हम नहीं चाहते कि बच्चे ज़्यादातर ट्रैवल करें। और जहाँ बात आप कह रहे हैं टीचर्स की, तो मुझे लगता है टीचर जो है मोस्ट प्रोबेबली जो है उनके लिए हमको बिल्कुल करना पड़ेगा। और जो कॉलेज के बच्चे हैं, जो बड़े बच्चे हैं, उनके लिए हमको बिल्कुल पूरी तरह से ध्यान रख के करना पड़ेगा कि किस तरह से करें। मुझे इसके लिए कहना पड़ेगा कि माननीय मुख्यमंत्री महोदय और माननीय मुख्य सचिव जी के थ्रू ये फाइल मूव होकर आई है, तो आने वाले दिनों में इसके ऊपर निर्णय होकर मुझे लगता है सबके लिए पास की व्यवस्थापन करने के लिए कोशिश करेंगे और हो जाएगी। ऐसा नहीं, निवासी स्कूल के लिए अभी तक हमने कोई निर्णय नहीं लिया है, क्योंकि निवासी स्कूल जो है वो आदिवासी सामाजिक न्याय अलग अलग डिपार्टमेंट से है, लेकिन हमने जो निर्णय लिया है वो सिर्फ हमारे रेगुलर स्कूल के लिए। अपडेट लिया जाएगा क्या, जिस तरह से मतलब अगर केसेस बढ़ते हैं जैसे? ये एक सबसे बड़ा चीज है, क्योंकि शुरुआत से लेके आप जानते हैं कि हम एक चीज कहते आ रहे हैं, हमारी प्राथमिकता सबसे बड़ी अगर कोई है तो बच्चों की हेल्थ और बच्चों की सेफ्टी है। तो कंटिन्यूसली मॉनिटरिंग रहेगा वहाँ की यंत्रणा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।